आता आपण आहोत निवडुंग विठोबा मंदिराच्या परिसरामध्ये, जिथे संत तुकाराम महाराजांची पालखी कालपासून मुक्कामाला आहे. तर आता आपण इथे बघू शकतोय की बरेचसे स्वयंसेवक जे आहेत ते इथे सेवा देताना दिसतात आपल्याला. आणि इथं या पार्श्वभूमीवरती डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे दोन कॉलेज म्हणजे नर्सिंग कॉलेज आणि फिजिओथेरपी कॉलेज देखील इथले स्टुडंट्स आपण जास्त करून बघू शकतो की इथं विद्यार्थी लोक जास्त करून पुढे येऊन स्वयंसेवा देताना आपल्याला दिसत आहे. तर आपण त्यापैकी काही लोकांना, काही विद्यार्थ्यांची आपण चर्चा करूया की ते त्यांचं संकल्पना काय नेमकी. पुढे गेले कोण बोलणार आहे पहिलं? नमस्कार, आम्ही श्रीमती सुभद्रा के जिंदाल कॉलेज ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी आहोत आणि आमच्या कॉलेजमधले विद्यार्थी 50 विद्यार्थी ह्या सध्याच्या चरण सेवा हे देत आहेत. ही चरण सेवा आपण मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष याच्या अंडर आणि यांच्या कोलॅबरेशन नुसार आपण ते देत आहोत त्यांना. तर आमचे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फिजिओथेरपी कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज जवळजवळ आमचे 95 विद्यार्थी इथं आहेत. 95 विद्यार्थी आणि जे काही वारकरी येतात समजा ते खूप चालून येतात, त्याच्यामुळे त्यांना आपण चरण सेवा देतो. कारण पायामध्ये क्रॅम्प येणं वगैरे होणं त्या गोष्टीसाठी असल्यामुळं आम्ही सगळे चरण सेवा देतो. तुम्ही इकडे बघितलं तर बघू शकताय की आमचे सगळे विद्यार्थी आहेत ना चरण सेवा देतात. ऑइल लावून त्यांचे मसाज वगैरे करतात. आणि फिजिओथेरपीचे इकडे विद्यार्थी आहेत ते एक्सरसाइज वगैरे करतात. तुमचं हे कितवं वर्ष आहे? हे आमचं पहिलं वर्ष आहे. आम्ही पहिल्या वर्षी आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी यांच्या अंडर आम्ही त्यांच्या कोलॅबरेशनने आम्ही हे काम करतो. कोलॅबोरेशन मध्ये म्हणजे तुम्हाला सरकारकडनं निधी मिळाला या गोष्टी करण्यासाठी का तुम्ही स्वतःच्या खर्चाने किंवा म्हणजे कसं आहे मॅनेज कसं करता या गोष्टी? नाही, निधी वगैरे काही भेटलेला नाही. आम्ही स्वतः सो इच्छेने त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्या अंडर आम्ही त्यांच्या कोलॅबरेशननी काम करतो. अच्छा. आणि मग तुम्ही इकडे शुल्क वगैरे घेता वारकऱ्यांकडून? नाही नाही, काही शुल्क नाही, एकदम फ्री मोफत सेवा आहे, एकदम पूर्ण मोफत सेवा आहे. सेवा देताना तुमच्या सर्वांच्या मनीचा भाव काय? तुम्हाला काय वाटतंय सेवा करताना? सेवा करताना खूप छान वाटते आणि सेवा एक आरोग्य आम्ही सगळे आरोग्याचे हे असल्यामुळे विद्यार्थी असल्यामुळे आमचे कर्तव्य आहे, आमचे देणं आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या वारकऱ्यांना जेवढं आमच्या पद्धतीनं होईल तेवढं आम्ही आरोग्य सेवा देत आहोत. तुमचा पहिला मुक्काम इथेच आहे का? अजून कुठल्या ठिकाणी तुमच्या छावण्या आहेत? नाही, आमचा पहिला मुक्काम इथंच आहे. आज इथं आम्ही पूर्ण दिवसभर आहेत. मग त्याच्यानंतर आम्ही पुढच्या मुक्कामाला पण पूर्ण वारीमध्ये सेवा करत राहणार आहात? पूर्ण वारीमध्ये सेवा करणार आहोत आम्ही यावेळेस. तर आता आपण बघितलं डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे दोन्ही कॉलेज, डेक्कन एज्युकेशनचे दोन्ही कॉलेज, नर्सिंग आणि फिजिओथेरपीचे कॉलेज या ठिकाणी आपण वारकऱ्यांची सेवा करताना बघत आहोत. जास्त करून स्टुडंट्स पण आहेत, विद्यार्थी देखील आहेत. तर आपण आता पुढे बघूत अजून कोण लोक किती कशा प्रकारे स्वयंसेवा करत आहेत. तर न्यूज डॉटसाठी मी अंशुकाश.